एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिक गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या अवैध बांधकामावर पालिकेने कारवाई केली आहे। प्रकाश लोंढे यांच्या अवैध बांधकामावर पालिकेने कारवाई केली आहे। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये हा गोळीबार झाला होता। दरम्यान पोलीस तपासात प्रकाश लोंढेंचा गोळीबार प्रकरणामध्ये सहभाग आढळून आलाय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून। पवन, काय सांगाल, काय नेमकं घडलंय? नक्कीच नाशिकच्या सातपूरमध्ये जो गोळीबार झाला होता त्या गोळीबार प्रकरणामध्ये आरपीआय नेते माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा पोलीस तपासामध्ये सहभाग निष्पन्न झालेला आहे। सध्या प्रकाश लोंढे हे पोलीस कोठडीत आहेत, मात्र त्यांच्या या अनधिकृत बांधकामावरती आपल्याला महापालिकेकडून हातोडा चालवला जात असल्याचं पाहायला मिळतं। जे महापालिकेचं जेसीबी आहे ते या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्तामध्ये हे अतिक्रमण काढण्याचं काम सध्या सुरू आहे। नाशिकच्या नंदिनी नदी परिसरामध्ये हे अनधिकृतरित्या बांधकाम जे आहे ते केलेलं होतं। या ठिकाणी त्यांचं कार्यालय होतं आणि या कार्यालयावरती सध्या आपल्याला महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी कारवाई केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आपल्याला तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच पवन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।